करायला गेले एक आणि झालं एक असा प्रकार घडला माझ्यासोबत. मला भिजवायची होती मुगाची डाळ आणि मी गडबडीमध्ये उडदाची डाळ भिजवून टाकली. आता करायचं काय म्हणून मग एक नवीन पदार्थ बनवावा असं ठरवलं. मुगाच्या डाळीपासून चिला बनवायचा होता, पण उडदाच्या डाळीपासून दुसराच पदार्थ बनवून ठेवला. सो मंडळी, काय बनवले हे पाहायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की राहा. तरी त्याआधी इथे टोमॅटो चिरून घेतले. साधारण 3 टोमॅटो मी बारीक असे इथे चिरून घेतलेले आहेत. एक छोटासा मसाला तयार करून घेऊयात. त्यामध्ये टाकायचे आहेत 1 चमचाभर धने, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, 10-12 मिरी आणि 1 चमचाभर जिरे. या सगळ्यांना आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. इथे बघू शकता मसाला तयार झाला आहे. आता एका पातेल्यामध्ये जे टोमॅटो आपण चिरून घेतलेले होते ते काढून घ्यायचेत पातेल्यात. आता इथे आधीच मी चिंच थोडीशी भिजू घातली होती. त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि जे चिंचेचं पाणी निघतं ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे. जास्त आंबट नको असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला आणखीन थोडंसं पाणी टाकून मॅश करून घ्यायचं आहे. हाताने जर अवघड जात असेल तर त्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकायचं आणि जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. मला हे कालवायचं अवघड वाटायला लागलं आणि पोरंही जास्त टोमॅटो असले की मग खायला नखरे करतात. त्यामुळं मी यातले थोडेसे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असे फिरवून घेतले, जेणेकरून याचा रसही चांगला निघेल, जाडसरही राहतील आणि शिजायलासुद्धा ते लवकर शिजले जातील. तर अशा पद्धतीने आपण त्यांना बारीक असं वाटून घेतलं आहे. आता लगेच फोडणी देऊयात. तर मंडळी, आपण बनवतो आहे रस्सम वडा, जो बनवायला सोपा आहे. पण रस्सम बनवायचं म्हटले काही जणांना खूप अवघड वाटतं. तर त्याआधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल चांगल्याचं गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. व्यवस्थित कडकडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही चांगलासा फुललेला आहे. त्यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतला होता तोही मसाला त्यामध्ये टाकायचा. यामुळे रस्समला एक चांगलासा सुवास येतो आणि चवसुद्धा चांगली येते. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद टाकायची. व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि त्यामध्ये जे टोमॅटोचं आपण पाणी बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित असं आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. जेवढं हवं तेवढं पाणी आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचे आपल्याला जेवढं हवं आहे त्यानुसार. यामध्ये आपण डाळ वगैरे काही न वापरता हे बनवणार आहोत. आता त्यामध्ये आणखीन 1 चमचाभर आपण सांबर मसाला टाकलेला आहे. चव छान येते, त्यामुळे तुम्हीही नक्की टाका. त्यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं गूळ टाकू शकता, जेणेकरून जर जास्त आंबट झाला असेल तर त्या चवीला बॅलन्स करण्याचं काम करतं. कोथिंबीर टाकायची आणि ते मस्त असं रस्सम आपलं उकळून तयार झालेलं आहे. त्याला काढून घेऊयात आणि लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करूयात. येथे डाळ ही चांगली अशी भिजलेली आहे. आपण ही डाळ सकाळी भिजू घातली होती. तीच आता आपण साधारण एक 7-8 तास चांगली अशी भिजलेली आहे. त्यामध्ये डाळीमध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं, 2 मिरच्या आणि अद्रक टाकून घ्यायचे. त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून त्याला वाटून घ्यायचं. जास्त पातळ आपल्याला त्याला करायचं नाही. आणि त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं चांगल्या प्रकारे. जसं आपण मेदू वडा बनवण्यासाठी त्याचं पीठ फेटतो तसंच आपल्याला त्याला फेटायचं आहे, जेणेकरून ते चांगले जाळीदार होतील. 2-5 मिनिटे व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पटपट असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एअर जाईल आणि एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपलं हे पीठ बनवून तयार होईल. आता इथे जे पीठ आहे व्यवस्थित असं आपलं फेटून झालेलं आहे. तेल टाकून घेऊयात कढईमध्ये. तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे सोडून घ्यायचे आहेत. मी इथे आपण जसे भजी करतो त्या आकारात ते सोडून घेतलेले आहेत, जेणेकरून खाताही सोपे येतील त्यासाठी. त्याला जर जास्त पीठ चिटकल्यासारखं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि नंतर मग ते आणखीन सोडायला सुरुवात करायची. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपले जे वडे आहेत ते बनून तयार झालेले आहेत. तर यांना आपण काढून घेऊयात
आणि असे बनवल्यामुळे जास्त तेलही त्याला राहत नाही आणि व्यवस्थित असे ते बनवून तयार होतात. तर ते प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊयात. त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रस्सम, गरमागरम रस्सम टाकायचा आणि त्यामध्ये जे वडे बनवलेले आहेत ते टाकून घ्यायचं आणि गरमागरम रस्सम आणि वड्यांचा आस्वाद घ्यायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. खूप दिवस झालं व्हिडिओज नाही, त्यामुळे थोडंसं काही चुकलं असेल तर मनापासून सॉरी आणि आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.